हे सुंदर दृश्य आज युद्धाचा सामना करत असलेल्या सिरियाचं आहे। ही दृश्य सिरियामध्ये इसिसच्या जन्मापूर्वीची आहेत। ही दृश्य तेव्हाची आहेत जेव्हा अमेरिकेची लढाऊ विमानं इथं बॉम्ब वर्षाव करत नव्हती आणि रशियाकडून मिसाइल्सचा माराही केला जात नव्हता। मात्र 2011 मध्ये हे चित्र अचानकपणे बदलून गेलं आणि त्याची नोंद इतिहासालाही घ्यावी लागेल। सिरियात सुरुवातीला स्वातंत्र्यासाठी जनता रस्त्यावर उतरली आणि पुढे त्याचं रूपांतर गृहयुद्धात झालं। मात्र पुढच्या काळात त्याला युद्धाचं स्वरूप आलं। पण हे का आणि कसं घडलं हे पाहण्यासाठी भूतकाळात डोकवावं लागेल। 2011 मध्ये फ्री सिरियन आर्मीची स्थापना झाली। सिरियाचे राष्ट्रपती बशर अल असद यांच्या विरोधात त्यांनी युद्ध छेडलं। जगभरातील कट्टरवादी शक्तींकडून फ्री सिरियन आर्मीला मदत मिळाली। तसंच अनेक जिहादी असद विरोधी गटात सहभागी झाले। जब्बात अल नुसरा नावाच्या दहशतवादी संघटनेत तरुणांची भरती झाली। असद विरोधकांना अमेरिकेकडून पैसा आणि शस्त्रांची मदत मिळाली। अमेरिकेच्या मदतीचा दहशतवाद्यांकडून वापर केल्याचा आरोप रशियानं केला। 2014 मध्ये सिरियात असद विरोधकांमध्ये फूट पडली। या फुटीचा जब्बात अल नुसरावर परिणाम झाला। याच वेळी दहशतवादाचा एक अकराळ विक्राळ चेहरा जगासमोर आला आणि त्याचं नाव होतं अबू बक्र अल बगदादी। बगदादीनं 2006 मध्ये इराकमध्ये ISI अर्थात इस्लामिक स्टेट ऑफ इराकची स्थापना केली होती। बगदादी इराकमध्ये अल कायदाच्या मदतीनं अमेरिकेच्या सैन्याविरोधात लढत होता। 2010 मध्ये ISIचा म्होरक्या ओमर अल बगदादीच्या मृत्यूनंतर अबू बक्र अल बगदादी ISIचा प्रमुख बनला। 2011 मध्ये पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आला। 2011 मध्ये पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन मारला गेला आणि त्यानंतर इराकमध्ये अल कायदा कमकुवत होत गेलं तर ISI मजबूत झालं। याच काळात सिरियातील गृहयुद्धात बगदादीची एंट्री झाली। इराकमधून सिरियात दाखल झालेल्या बगदादीनं जब्बात अल नुसरा या संघटनेत फूट पाडली। तसंच ISIचं रूपांतर इस्लामिक स्टेट ऑफ इराक, सिरिया अँड लेवांत असं केलं। तो काळ 2004चा होता। इराकचे राष्ट्रपती सद्दाम हुसेनला संपवण्याच्या नावाखाली अमेरिकेनं इराकला युद्धाच्या खाईत लोटलं होतं। त्यामुळे इराकी तरुण अमेरिकेविरोधात युद्धात उतरले होते। याच काळात 32 वर्षीय इब्राहिम अवाद नावाच्या तरुणाला अमेरिकेच्या सैनिकांनी एका रात्री जेरबंद केलं। इब्राहिमला इराकच्या फलुजातील बका कॅम्पमध्ये ठेवण्यात आलं होतं। त्यानंतर डिसेंबर 2004 मध्ये त्याला सोडण्यात आलं। मात्र त्या 9 महिन्यांच्या काळात अबू बक्र अल बगदादीचा जन्म झाला होता। अमेरिकेवर सूड घेण्याची शपथ घेणारा इब्राहिम पुढे अबू बक्र अल बगदादी म्हणून ओळखला गेला। 28 जुलै 1971 ला इराकच्या समारामध्ये जन्माला आलेला इब्राहिम अवाद उर्फ अबू बक्र अल बगदादी हा अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याचं अनेक वेळा बोललं गेलं। मात्र प्रत्येक वेळा ही बातमी खोटी ठरली। अबू बक्र अल बगदादी केवळ जिवंत आहे असं नाही तर नुकतेच पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तो सूत्रधार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।